आज मी करणार आहे कुंडबोळी. त्यासाठी लागणारं साहित्य: मिक्सरच्या भांड्यात 4-5 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या टाका. त्याला बारीक असं वाटून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर 1 कुंडा ज्वारीचं पीठ, छोटा कुंडा गव्हाचं पीठ, छोटी वाटी बेसन पीठ, जिऱ्याचं पीठ, हळद, चवीनुसार मीठ टाका आणि ओवाला पण टाका. त्यानंतर कोथिंबीर टाका, वाटलेल्या मिरच्या टाका आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. अशा प्रकारे झालं पाहिजे. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा तयार करून घ्या. अशा प्रकारे करून घ्या. त्याला 5 मिनिट झाकून ठेवा. त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाका. तेल चांगलं गरम झाल्यास मोहऱ्या, जिरे टाका. दोन्ही चांगल्या प्रकारे कडल्यास अर्धा चमचा हळदी पावडर, कोथिंबीर आणि गरम पाणी टाका. चवीनुसार मीठ टाका आणि त्याला मिक्स करून घ्या. त्यानंतर एका वाटीमध्ये थोडंसं पीठ घ्या आणि पाणी टाका. अशा प्रकारे करून घ्या. त्यानंतर थोडंसं हाताला तेल लावा आणि अशा प्रकारे कुंडोळी करून घ्या. एकदम सोपी रेसिपी आहे. गच्च असं चिटकवून घ्या. अशा प्रकारे सर्व कुंडोळे तयार करून घ्या. आपण बघू शकता पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये सर्व कुंडोळे टाकून घ्या. अशा प्रकारे टाकून बारीक गॅसवर ठेवा. व्यवस्थित शिजतात. त्यानंतर त्याला चमच्याने हळूवार हलवा. अशा प्रकारे उकळी येऊ द्या. आपण बघू शकता. त्यानंतर 5 मिनिट झाकून ठेवा. 5 मिनिटानंतर आपण बघू शकता. त्यानंतर आपण त्यामध्ये पीठ टाकणार आहोत तयार केलेलं. त्यानंतर परत 2 मिनिट ठेवा. कोथिंबीर टाका. आपले कुंडोळे तयार आहेत. मी केलेली कुंडोळे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एकदम सोप्या पद्धतीने केली आहेत. नक्की करून बघा.